विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मैदानात उतरलाय। मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघाची बारीक नजर असेल। पुढच्या 2 महिन्यांमध्ये मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना खरं तर साथ घातली जाणार आहे। शिवाय मुंबईमधील हिंदू मतांसाठी संघ मुंबईमध्ये प्रयत्न करेल। लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघ सर्वे करणार आहे। आरएसएस आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरताना दिसतेय। अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना साथ आता घातली जाणार आहे। एकंदरीत आपण बघितलेलं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये आरएसएसची जी भूमिका होती त्याचं समर्थन जे आहे ते भाजपने केलेलं होतं आणि आरएसएसची भूमिका भाजपला महत्त्वाची सुद्धा ठरली होती आणि आता महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आरएसएसची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण या दरम्यान देखील भाजपला आरएसएसचा फायदा होण्याची शक्यता आहे। हिंदू मतदारांना भाजपकडे वळवण्यासाठी आरएसएस प्रयत्नशील असणार आहे। विधानसभेनंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी संघ सज्ज झालाय। मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात संघाची बारीक नजर असेल। पुढील 2 महिन्यांमध्ये कार्यक्रमांद्वारे मतदारांना साथ घातली जाणार आहे। मुंबईमधील हिंदू मतांसाठी संघ प्रयत्न करेल। बीएमसी निवडणुकीच्या दृष्टीने संघ सर्वे करणार आहे। आणि यानंतर बातमी बच्चू कडू यांच्या आंदोलनाची। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। अमरावती टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन झाले तर डवर गावामध्ये कार्यकर्त्यांनी जमिनीत गाडून घेतलेले। बुलढाण्यामध्ये टॉवरवरती चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। बघा ही चारही दृश्य आंदोलनाचा एकीकडे 5वा दिवस आहे, दुसरीकडे अमरावती टोल नाक्यावर रास्ता रोको झालेला आहे। तर आपण पाहू शकतोय काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी जमिनीत स्वतःला गाडून घेतलंय तर काहींनी टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केलंय। प्रहार या संघटनेनं बच्चू कडू यांच्या या आंदोलनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। कडूंचा सलग 5 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, त्यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती आता खालावली आहे। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते त्यामुळे आक्रमक झालेले आहेत, सरकारचा निषेध नोंदवतात। अमरावतीच्या डबर गावात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला थेट जमिनीत गाडून घेतलेले आहे आणि आंदोलन सुरू केले। या आंदोलनादरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। दरम्यान या संदर्भात आंदोलन स्थळावरून आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला, बघूया। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि सरकारने कुठलीही दखल न घेतल्याने प्रहारचे कार्यकर्ते जे आहे आक्रमक झाले। सध्या मी अमरावती जिल्ह्यातील डवरगाव या गावामध्ये आहे। या ठिकाणी बघितलं तर कार्यकर्त्यांनी स्वतःला मातीमध्ये गाडून घेतलेलं आहे। या ठिकाणी अर्धदफन आंदोलन जे आहे या कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावं, यासोबतच विविध जे मागण्या आहेत ते घेऊन बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करत आहेत। आमचे दैवत बच्चूभाऊ कडू हे 5 दिवसापासून उपोषणाला बसले आहे, तरी या सरकारला कुठलाही गांभीर्य नाही, त्यांना कुठलीही काळजी नाही। बच्चूभाऊला एकही नेता पाहायला आला नाही बीजेपीचा, पण त्यांनी आश्वासन घेतलं होतं की आम्ही आल्यावर सरकारमध्ये आल्यावर कर्जमाफी करू। यांना मोदी अडाणी या उद्योगपतीचं हजारो कोटीचं कर्ज माफ करायसाठी यांच्याजवळ पैसे आहे, पण शेतकऱ्याचं कर्जमाफी करायसाठी यांच्याजवळ पैसे नाही। जर यांनी कर्जमाफी केली नाही, आमच्या बच्चूभाऊंना काही झालं तर आम्ही इथं पूर्ण आत्मदहन करणार आहे। अमरगट साम टीव्ही डवरगाव अमरावती। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। अमरावतीमध्ये रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करण्यात आले। बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले। आंदोलनाचा हा 5वा दिवस आहे। सरकारनं दखल न घेतल्यानं हे सर्व आंदोलक आक्रमक झाले। राज्यातील महायुती सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवत त्यांनी ही मागणी केली आहे। तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाला असून चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमा असंही त्यांनी म्हटलंय।
अगदी छान व्यवस्था सर्व ठिकाणी आमची सर्व वारकरी भाविकांची होत आहे. यानंतर बातमी महत्त्वाची आहे. महायुतीमध्ये पुन्हा एकदा लाडकीच्या निधीवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. एवढंच नाही तर शिंदे गटाने अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली आहे. नेमकं काय घडलंय, ही संघर्षाची ठिणगी का पडली आहे, पाहूयात. लाडकीच्या निधीसाठी महायुतीत बिघाडी. दादांच्या कार्यपद्धतीवर शिंदे गटाची नाराजी. विश्वासात न घेतल्याचा शिंदे गटाचा आरोप. की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. ऐकलत, लाडक्या बहिणीच्या निधीवरून महायुतीत खडाजंगी सुरू आहे. त्यातच अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र निधीच्या खर्चावर खुलासा करताना अजित पवारांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून शिंदे गटाला टोला लगावलाय. काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. काही आपला संबंध नाही. काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं. कधी कधी काही जण बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. अजित पवारांनी शिंदे गटाला डिवसल्यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी अजित पवार निधी वळवताना शिंदे गटाच्या मंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याचं म्हटलंय. तर हा वाद जास्त वाढण्याची शक्यता असल्यानं चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. एखाद्या मंत्र्याचा जर निधी थांबवला काही कारण असतो किंवा काय, तर ते मला असं वाटतंय की काही गोष्टी, मी जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबवायचा असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे. ह्या अशा अडचणी आहेत या राज्याच्या, आणि त्याच्यामुळे थोडं आपण समजून घेणं गरजेचं. आम्ही समजू शकतो ना की ज्या अर्थी आम्ही लाडक्या बहिणींना सांभाळतोय, ज्या अर्थी ते पैसे आम्हाला द्यावेच लागत आहेत, त्या अर्थी थोडा निधीला पण किंवा इतरही फंडिंगला थोडी कात्री बसते. नाही, साहजिक आहे की माननीय अजितदादा आणि आम्ही सर्व बसून ज्या ज्या डिपार्टमेंटला जो निधी देय आहे त्या डिपार्टमेंटला अजितदादा नेहमीच त्या मंत्र्यांना बोलून चर्चा करत असतात. मागच्या वेळी बजेटच्या वेळी अजितदादांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना बोलून कुठल्या डिपार्टमेंटची काय रिक्वायरमेंट आहे त्यांचं संपूर्ण डिपार्टमेंट आणि मंत्री असेच मंत्रालयात बोलून त्या ठिकाणी निधीचं वाटप केलं होतं. खरं तर लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. मात्र महायुती सत्तेत आल्यानंतर तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावला. सरकारनं 10 लाख लाडक्या बहिणींना वगळलंच नाही तर लाडक्या बहिणींच्या निधीत 10,000 कोटींची कपात केली. एवढं करूनही निधीचा मेळ न बसल्यानं सरकारनं सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवलाय. त्यामुळे महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली. त्यामुळे आता शिंदे गटाच्या मंत्र्यांना निधी देऊन अजित पवारांकडून या वादावर पडदा टाकला जाणार की हा वाद आणखी तीव्र होणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वळूयात पुढच्या बातमीकडे. पेरणीच्या तोंडावर बाजारामध्ये डीएपी खत आणि महाबीज बियाण्यांचा तुटवडा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला जातो. मात्र यंदा देखील बाजारात शेतकऱ्यांना डीएपी खताचा तुटवडा जाणवतोय. तक्रारी आल्यानंतर कृषी विभागानं अचानक छापा टाकत पाहणी केली. जिल्ह्यात बोगस खतं, बी बियाण्यांवरती पाळत ठेवण्याकरता 11 भरारी पथकांची देखील नियुक्ती कृषी विभागानं केली आहे. आम्ही बाजारात फिरलो, आम्हाला काही 71 नंबर आणि महाबीचा 35 नंबर काय मिळणार बाजारात. डीएपी खात सुद्धा मिळणार. शेतकरी सगळे हावलदेवल झाले. आम्हाला दुसरेच खातं घ्या, ऑनरी खातं घ्या आणि परत तुम्ही पेरणी करा, ऑनरीच बियाणं घ्या, पेरणी करा असं म्हणून चढ्या भावानं आम्हाला विक्री होत जाईल. आणि यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेले 10 लाख मतदार पालिकेमध्ये कुणासोबत जाणार ही चर्चा सुरू झाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभागांची संख्या 2017 प्रमाणे 227 राहणार आहे. मात्र 2017च्या तुलनेमध्ये मुंबईमधील मतदारांची संख्या जवळपास 10 लाखांनी वाढली आहे. लातूरमध्ये सफाई कामगारांच्या आंदोलनाला यश मिळालंय. महापालिकेकडून कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.
कंत्राटी सफाई कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन, सुरक्षेची साधनं, सुट्ट्या आणि रजा मिळाव्या यासाठी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आलं. 1 जुलैपासून 11वीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता सध्या मावळली आहे. प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या अल्पसंख्याक कोटा आणि अंतर्गत कोट्याबाबत शिक्षण संचालनालयानं आयत्या वेळी निर्णय घेतलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात आलेलं आहे. दहावी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून मिळणार आहे. एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या 10वी 12वीच्या पुरवणी परीक्षा जून जुलैमध्ये होणार आहे. ही प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध होणार आहेत. उत्तर भारतासह राजधानी दिल्लीमध्ये उन्हाचा कहर बघायला मिळतोय. दिल्लीमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर गेलाय. अनेक राज्यांमध्ये तापमान 43 डिग्री अंशांच्या पुढे आहे. भारतीय हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट जारी झालाय. आज तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा हे आवाहन प्रशासन करते. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. नांदुर भागामध्ये अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शेतांमध्ये पाणी साचलं. तर रामतीर्थ इथे वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली आहे. अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं. शासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आज विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती आणि अकोला या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मोसमी वारे प्रगती करतील अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागानं दिली. त्याचबरोबर पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला. या दोन्ही महिला उद्यानामध्ये कर्मचारी होत्या. स्वाती खैरनान आणि रेखा गायकवाड अशी मृत महिलांची नाव आहे. यामध्ये इतर 5 जणही गंभीररित्या जखमी झाले. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. वादळी वाऱ्यामुळे 1815 घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे ज्वारी, केळी, संत्रा, पपई, लिंबू पिकांना देखील फटका बसलेला आहे. हिंगोली जिल्ह्याला 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्याचा तडाखा बसून मोठं नुकसान झालं. प्रशासनानं या नुकसानीचे पंचनामे केले. यामध्ये केळीच्या बागांचे 920 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले. अनेक घरांचे पत्रे उडाल्यानं संसारही उघड्यावर आले आहेत. उदगीरमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्त करण्यात आलाय. कृषी विभागानं ही कारवाई केली आहे. कृषी विभागाच्या पथकानं अचानक छापा टाकत तब्बल 345 बोगस खतांची पोती जप्त केली आहेत. येवला शहराला 2 दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी दिली. पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन देखील सोडण्यात आले. त्यामुळे तलाव भरले. शहरवासियांना पाणी पुरवठा नियमित मात्र होणार आहे. धाराशिव तालुक्यातील एका 4 महिन्यांच्या बाळावर अत्याचार करणाऱ्या 50 वर्षीय नराधमाला धाराशिव जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणामध्ये आई आणि आरोपी पळून जात असताना पकडलेल्या नागरिकांची साक्ष महत्त्वाची ठरली. 5 वर्ष या प्रकरणी सुनावणी झाली आहे. भीमाशंकर येथील तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड्याला राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीनं मान्यता दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची बैठक होणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. भंडारामधल्या तुमसर या ठिकाणी मुख्य चौकातून दररोज विना नंबरची 40 वाहनं दिवसरात्र धावत आहेत. यात प्रामुख्यानं हायवा ट्रॅक्टरचा समावेश आहे. अशा वाहनांकडून अपघात झाल्यास जबाबदार कोण? परिवहन कार्यालय, महसूल विभाग, पोलीस प्रशासन याकडे लक्ष देणार का? हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय.
अवजड वाहनांमुळे शहरात झालेल्या गंभीर अपघातांनंतर पुणे प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला. प्रमुख रस्त्यांवरती अवजड वाहनांना बंदी आहे. डंपर, ट्रक, सिमेंट, मिक्सर अशा वाहनांवरती दिसल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. आता आधार खातं लिंक असेल तरच रेल्वेचं ऑनलाईन रिझर्वेशन करता येईल. आधार कार्ड आणि OTP शिवाय तुम्ही तिकीट बुक करू शकणार नाही. 1 जुलै 2025 पासून हा नवीन नियम लागू होणार आहे. एजंट्सवरती वेळेचं बंधन आणलेलं आहे. त्यामुळे आता तिकीट नॉट अवेलेबलचा ताप कमी होईल. तिकडे सांगलीत सावकाराच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे. या घटनेची तक्रार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा अधिकचा तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत. चारित्र्यावर संशय घेत पतीनं आपल्या पत्नीचा निर्घुणपणे खून केला. कोपरखैरणे सेक्टर 19 मधली ही घटना. गणेश शिरसाटनं पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूनं वार केले. त्यानंतर त्यानं स्वतःवरही वार केलाय. यामध्ये पत्नीचा मृत्यू झालाय, तर जखमी पतीवर मुंबईमधल्या JJ रुग्णालयामध्ये सध्या उपचार होत आहेत. यवतमाळमध्ये फेसबुकवरून मैत्री करून महिलेचा विश्वास संपादन करत तिचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिचा मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी वाजिद हुसेन याच्या विरुद्ध यवतमाळच्या वणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.